नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शेकडो वर्षांपूर्वी लिहिला गेला असला तरी आजच्या काळातही प्रत्येक कुटुंबाला तंतोतंत लागू पडतो. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण चाणक्य नीतीच्या एका अशा पैलूवर बोलणार आहोत जो थेट आपल्या मुलांच्या भविष्याशी जोडलेला आहे. चला तर मग या प्राचीन ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल, पालक खरोखरच स्वतःच्या मुलांचे सर्वात मोठे शत्रू असू शकतात का? ऐकायला थोडं विचित्र आणि कटू वाटतं ना, पण हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. आचार्य चाणक्यांसारख्या महान विचारवंताने असं का बरं म्हटलं असेल? हा विचार आपल्याला आपल्या नेहमीच्या पालकत्वाच्या पद्धतींवर नव्याने आणि अत्यंत गांभीर्याने विचार करायला नक्कीच भाग पाडतो. खरं तर चाणक्य नीती म्हटलं की आपल्याला फक्त राजकारण किंवा अर्थशास्त्र आठवतं, पण तसं नाहीये. त्यांनी कुटुंबाच्या रचनेवर आणि तिथे चालणाऱ्या गोष्टींवरही खूप बारकाईने लक्ष दिलंय. मुलांसाठी फक्त खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय केली म्हणजे सगळं झालं असं अजिबात नाही. चाणक्यांनी पालकांसाठी काही खूप महत्त्वाची कर्तव्य सांगितली आहेत. मुलांची फक्त शारीरिकच नाही तर बौद्धिक आणि मानसिक मशागत करणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. तर आपला पहिला भाग आहे चाणक्य नीती आणि पालकत्व. चाणक्य नीतीचा मुख्य पाया कशावर उभा आहे माहितीये? तो प्रामुख्याने धर्म म्हणजेच कर्तव्य, अर्थ म्हणजे संपत्ती आणि आपलं मानवी वर्तन यावर आधारित आहे. जेव्हा आपण या तत्वांचं काटेकोरपणे पालन करतो तेव्हाच आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध आणि सुखी होतं. आता इथे कुटुंबाच्या संदर्भात धर्म म्हणजे केवळ देवपूजा नाही बरं का, तर मुलांप्रती असलेली आपली नैतिक जबाबदारी. आणि या मोठ्या प्रवासाची सुरुवात अगदी घरातून, म्हणजे पालकांच्या वागण्यातून आणि त्यांच्या शिकवणीतूनच होत असते. वळूया पुढच्या भागाकडे. पालकांचे मुख्य कर्तव्य नक्की काय असावे? चाणक्य नीतीच्या दुसऱ्या अध्यायातील हा 10वा श्लोक बघा. पुत्राश्च विविधैः शीलैः नियोज्याः सततं बुधैः नीतिज्ञाः शीलसंपन्ना भवन्ति कुलपूजिताः. हा श्लोक उच्चारायला जितका प्रभावी वाटतो ना, तितकाच त्याचा अर्थही खूप सखोल आहे. या दोनच ओळींमध्ये एका उत्कृष्ट पिढीच्या जडणघडणीचं संपूर्ण रहस्य दडलंय. आता या श्लोकाचा नेमका व्यावहारिक अर्थ काय? तर हुशार पालकांनी आपल्या मुलांना अगदी लहान असल्यापासूनच योग्य शिकवण द्यायला हवी. कारण विचार करा, मुलांच्या संपूर्ण आयुष्याचा पाया याच वयात घातला जातो. लहान मुलांचं मन म्हणजे एक कोरी पाटीच असते. त्यावर जे लिहिलं जाईल ते आयुष्यभर टिकतं. त्यामुळे त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर चांगल्या गुणांची जोड देणं आणि सकारात्मक कामांमध्ये गुंतवून ठेवणं हे पालकांचं पहिलं कर्तव्य आहे. फक्त बुद्धिमत्ता नाही, तर समाजाविषयी संवेदना असणारा चांगला स्वभाव आणि भक्कम चारित्र्य घडवणं हेच यामागचं खरं उद्दिष्ट आहे. आणि या सगळ्या मेहनतीचा शेवटी फायदा काय होतो? तर जे पालक हे कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडतात त्यांची मुलं खऱ्या अर्थाने सज्जन बनतात. अशी संस्कारक्षम मुलं फक्त स्वतःचंच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं नाव समाजात मोठं करतात. त्यांच्या वागणुकीमुळे घराण्याला एक वेगळाच आदर आणि मोठी प्रतिष्ठा मिळते. पण आता आपण तिसऱ्या भागात पाहूया एका वेगळ्या आणि थोड्या गडद बाजूबद्दल, जेव्हा पालकच शत्रू बनतात. मघाशी आपण जो प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर इथे आहे. माता शत्रू पिता वैरी येण बालो न पाठितहा न शोभते सभामध्ये हंसमध्य बको यथा. दुसऱ्या अध्यायातील हा 11वा श्लोक पालकांसाठी एक खूपच कडक पण वास्तववादी इशारा देतो. हे शब्द ऐकले की जाणवतं की पालकत्वाची जबाबदारी किती मोठी, नाजूक आणि गंभीर असू शकते. याचा अर्थ पचवायला थोडा जड जाऊ शकतो, पण चाणक्य अगदी स्पष्ट सांगतात की जे पालक आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात ते खऱ्या अर्थाने त्यांचे सर्वात मोठे शत्रूच असतात. हो, शत्रूच. कारण विचार करा, जर योग्य वेळेत शिक्षण दिलं नाही तर ती मुलं आजच्या या वाढत्या स्पर्धेत कायमची मागे पडतात. ज्ञानाअभावी त्यांना जगात सतत अपमान सहन करावा लागतो आणि एक प्रकारे त्यांचं संपूर्ण भविष्यच अंधारात ढकललं जातं. चाणक्यांनी यासाठी एक खूपच मार्मिक आणि डोळे उघडणारं उदाहरण दिलंय. त्यांनी अशिक्षित व्यक्तीची तुलना एका बगळ्याशी केली आहे, तर दुसरीकडे हंसांचा थवा हा ज्ञानी आणि आदरणीय लोकांचं प्रतीक मानला आहे. आता बघा, एखादी अशिक्षित व्यक्ती जेव्हा विद्वानांमध्ये जाते तेव्हा त्याची अवस्था हंसांच्या थव्यात उभ्या असलेल्या बगळ्यासारखी होते. तो दिसायला पांढरा असला तरी त्याच्याकडे हंसांसारखं सखोल ज्ञान नसतं. तो तिथे कितीही मिसळण्याचा प्रयत्न करू दे, तो तिथे सामावून जाऊ शकत नाही. त्याला सन्मान मिळत नाही, तर फक्त अवहेलना सहन करावी लागते. ही तुलना शिक्षणाचं महत्त्व किती अचूकपणे सांगते नाही का? यावरूनच आपण आपल्या चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे येतोय, शिक्षणाचे खरे महत्त्व. इथे आपल्याला खऱ्या वास्तवाची जाणीव होते की चाणक्य केवळ दिसण्याला किंवा शारीरिक सौंदर्याला अजिबात महत्त्व देत नाहीत.
फक्त माणूस म्हणून जन्म घेतला म्हणजे कोणी आपोआप बुद्धिमान किंवा श्रेष्ठ होत नाही. बघा ना, जगात सगळ्यांचे चेहरे, शरीरयष्टी साधारणपणे निसर्गता सारखीच असते. पण या अथांग गर्दीतून आपल्याला वेगळं काढणारी गोष्ट कोणती? तर ती आहे आपलं शिक्षण आणि बुद्धिमत्ता. शिक्षणच माणसांना एकमेकांपासून खऱ्या अर्थाने वेगळं करतं आणि आपली ओळख निर्माण करतं. मगाशी आपण जे बगळ्याचं उदाहरण पाहिलं त्याचा हाच तर मुख्य निष्कर्ष आहे. पांढरा बगळा पांढऱ्या हंसांमध्ये बसून काही जादूने अचानक हंस बनत नाही. तसंच फक्त मोठ्या किंवा ज्ञानी लोकांच्या सोबत राहून आपोआप आदर मिळत नसतो. तो आदर मिळवण्यासाठी तुमच्या अंगी खऱ्या अर्थाने शिक्षण आणि शहाणपण असायलाच हवं. ज्ञानाशिवाय समाजात शोभा वाढवणं निव्वळ अशक्य आहे. आणि म्हणूनच या अत्यंत सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. हे प्राचीन ज्ञान फक्त पुस्तकात वाचून सोडून देण्यासारखं नक्कीच नाही. आजच्या या वेगवान आणि स्पर्धात्मक जगातही ते तितकंच महत्त्वाचं आहे. आपण विचार करायला हवा की आपण आपल्या मुलांना फक्त सुखसोयी आणि गॅजेट्सच देत आहोत की त्यांना खऱ्या अर्थाने हंस बनवणारं शिक्षण देत आहोत. आजच्या काळात आपली मुले बगळे न बनता हंस बनावीत यासाठी आपण खरोखर पुरेसे प्रयत्न करत आहोत का? यावर नक्की विचार करा.